तर राज ठाकरेंना सल्ला देणाऱ्या कोश्यारींना राऊतांनी आता प्रत्युत्तर दिलंय। भगतसिंह कोश्यारींना नीट धोतर नेसता येत नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेले आहेत। कोश्यारीने टोला लगावलेला होता। मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा असं भगतसिंह कोश्यारीने म्हटलेलं होतं। नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है। जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर है। वो मुल्क में मेरे छोटे भाई हैं और अच्छे कड़क नेता हैं। मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत। और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसके कर्मभूमि में हो, तो इससे डरने की कोई आवश्यकता नहीं। डरना हो तो गलत काम से करो। अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःच। बघा ना तुम्ही त्याच्या समोर, बघा तुम्ही त्याला एकदा, त्याचं धोतर कसं असतं ते। जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतोय आम्हाला मोदीला घाबरू नका। मोदीला कोण घाबरते? हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सी म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेसायला शिका आधी नीट, आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिकव। एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो। तुमचा आणि उद्धव ठाकरेंचा लंगोट फेडण्याचं काम कोश्यारीजींनी सरकारमध्ये असताना, राज्यपाल असताना केलं। तुमचा लंगोट देखील जाग्यावर राहिला नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। तुम्ही काय धोतर नेसण्याचं शिकवता? कोश्यारीजी नसते तर कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं तुम्ही केलं असतं आणि करोड रुपयाची कंत्राट जशी आत्ता लोकांच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न केला, तशी करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या घरामध्ये घातले असते। फक्त कोश्यारीजी होते त्यामुळे तुमचा लंगोट काढण्याचं काम त्यांनी केलं होतं।